अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अर्थातच एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये क्रीमिलियर लागू करण्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला नोटीस पाठवलेली आहे। अश्विन कुमार उपाध्याय यांनी एक जनहित याचिका आर्टिकल 32 अंडर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अर्थातच एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये क्रीमिलियर लागू करण्याच्या संदर्भाने त्यांनी मागणी केली होती आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने ही नोटीस जारी केलेली आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला होता आणि या निर्णयामध्ये राज्य सरकारला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने असं म्हटलेलं होतं की राज्य सरकार या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करू शकतात, अर्थातच राज्यांना त्या प्रकारचे अधिकार असतील। पण हे जजमेंट देत असताना 7 जे जजेस होते त्यांच्यापैकी काही जजेसनी या आरक्षणामध्ये क्रीमिलियर लागू करण्यासाठी चर्चा केलेली होती। अर्थातच हा त्या याचिकेचा विषय नव्हता, पण तरीही जी चर्चा जजेसमध्ये झालेली होती त्या चर्चेमध्ये त्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रीमिलियर लागू केलं तर हा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल अशा प्रकारची चर्चा त्यावेळी झालेली होती आणि त्या चर्चेला अनुसरून अश्विन कुमार उपाध्याय यांनी एक जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली होती। त्या 7 बेंचच्या जजेसनी असं म्हटलेलं होतं की अनुसूचित जातीसाठी जे आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे या आरक्षणाचा फायदा घेऊन अनेक कुटुंब आता सक्षम झालेली आहेत आणि ते आर्थिकदृष्ट्या खूप सबल देखील झालेली आहेत। त्याच्यामुळे त्याच कुटुंबातले व्यक्ती हे सातत्याने आरक्षणाचा फायदा घेत आहेत आणि त्यामुळे आरक्षणाचा लाभ ज्या घटकापर्यंत पोहोचायला हवा होता त्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचत नाही। अशा प्रकारची फक्त चर्चा झालेली होती, ही काही जजमेंट नव्हतं। पण या चर्चेला अनुसरून अश्विन कुमार उपाध्याय यांनी ही जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने या जनहित याचिकेची दखल घेतली। आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे। काही राज्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागूही केलेलं आहे आणि त्याच प्रकारची मागणी महाराष्ट्रामध्ये देखील होते आहे। पण या उपवर्गीकरणाच्या पुढचा टप्पा म्हणून आपण नॉन क्रीमिलियर किंवा क्रीमिलियरकडे पाहत होतो, पण त्या अनुषंगाने देखील सुप्रीम कोर्ट सध्या पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनाही नोटीस बजावलेली आहे की काय खरोखरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये क्रीमिलियर लागू करता येऊ शकतं का किंवा लागू केलं पाहिजे का, या अनुषंगाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनीही सुप्रीम कोर्टामध्ये आपलं शपथपत्र दाखल करायचं आहे, अर्थातच आपलं म्हणणं दाखल करायचं आहे। जर समजा काही राज्यांनी असं ओपिनियन दिलं की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये काही वर्ग हा सबल झालेला आहे, त्यांच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढ्यांनी आरक्षण घेतलेलं आहे आणि ते सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या कुटुंबाला आता आरक्षणाची आवश्यकता नाही। त्यांना क्रीमिलियर लागू करून ज्या कुटुंबाला आरक्षणाची खरीच गरज आहे अशा आणि ज्यांनी या आरक्षणाचा लाभच घेतलेला नाही अशा कुटुंबाला या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी क्रीमिलियर लागू करणं आवश्यक आहे आणि त्याच्यात नंतरच हे आरक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल। असं जर समजा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी शपथपत्र सादर केलं तर सुप्रीम कोर्ट त्या राज्य सरकारला आरक्षणामध्ये क्रीमिलियर लागू करण्याच्या अनुषंगाने ऑर्डर पास करू शकतं आणि राज्य सरकार हे क्रीमिलियर देखील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लागू करू शकतं। आता ह्या सगळ्या शक्यता आहेत, पण सध्याची प्रक्रिया अशी आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्यामध्ये सुप्रीम कोर्ट हे सातत्याने पॉझिटिव्ह आहे आणि अनेक राज्य सरकारने देखील आरक्षणाच्या बाबतीमध्ये हा गोंधळ निर्माण केलेला आहे। आणि त्याच्यामुळे आपल्याला माहीत असेल की कृष्णा मादिगा यांच्या मागणीवरून आरक्षणाचं उपवर्गीकरण देखील झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी सूचना देखील दिलेल्या होत्या। या चर्चेदरम्यान या 7 जजेसने अशी चर्चा केली होती की एखाद्या IAS किंवा IPSच्या मुलाला आरक्षण देणं आवश्यक आहे का। आता या मुद्द्यावरती सर्वांचंच असं मत झालेलं होतं की या कुटुंबाला जर आर्थिक सक्षमता आली असेल, ते जर कुटुंब जर आर्थिक सक्षम झालं असेल तर त्याला कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाची आवश्यकता असणार नाही आणि त्याच्यामुळं त्याला जर आरक्षणामधून बाहेर काढलं तर त्याच्या ठिकाणी एका गरीब विद्यार्थ्याला तिथे न्याय मिळू शकतो आणि ज्याला आरक्षणाचा लाभच मिळालेला नाही त्याला तिथे लाभ मिळवता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे जे आरक्षणाचं तत्व आहे हे आरक्षणाचं तत्व शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल। पण हे आरक्षणाचं प्रिन्सिपल कोणतं वापरलं जातं हे खूप महत्त्वाचं आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या प्रिन्सिपल्समध्ये हे आहे का? तर हे नाही. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेच्या दृष्टिकोनातून आरक्षण लागू केलेलं आहे, आर्थिक विषमतेच्या दृष्टिकोनातून नाही. आता आर्थिक विषमतेच्या दृष्टिकोनातून जर आपण याला बघितलं तर याला जॉन रॉल्सच्या वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत लागू होतो आणि याच वितरणात्मक न्यायाच्या सिद्धांतावरती सुप्रीम कोर्ट चर्चा करत आहे. आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण होतो आहे की जे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत त्या कुटुंबांना या आरक्षणाची आवश्यकता भासू शकते का? आता ही चर्चा जी आहे ही चर्चा 1972ला जो जॉन रॉल्सचा थेअरी ऑफ जस्टिस आला आणि त्याच्यामध्ये जे वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला गेला त्याला अनुसरून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा सिद्धांत हा आर्थिक दृष्टिकोनातून नाही तर तो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून आहे. आणि त्याच्यामुळे सामाजिक मागासलेपण जर सिद्ध होत असेल, त्याच्यासोबत जर सामाजिक भेदभाव होत असेल तर त्याला आरक्षण लागू केलं पाहिजे. पण इथे काय होतंय, इथे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या लोकांना हे आरक्षण लागू करायचं की नाही याची चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. आता ही जी काही याचिका आहे ही याचिका मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत आर्टिकल 32च्या अंतर्गत अश्विन कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे ही याचिका मूलभूत अधिकाराचाही प्रश्न निर्माण करते आणि ही याचिका जनहित याचिका असल्यामुळे यावरती सुप्रीम कोर्टाला निकाल देखील द्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचं मत मागितलेलं आहे की राज्य सरकारांना हे लागू करावंसं वाटतं का आणि केंद्र सरकारचं काय ओपिनियन आहे. जर यांच्यापैकी समजा आपले जी काही राज्य आहेत त्यातल्या जर 50% जास्त राज्यांनी जर आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करणं आवश्यक आहे अशा प्रकारचा निकाल दिला तर सुप्रीम कोर्ट त्याच अनुषंगाने निर्णय घेईल आणि राज्य सरकारना तशा सूचना देखील देईल. पण तरीही राज्य सरकारच्या ओपिनियनवर आहे की सुप्रीम कोर्टाने जरी आदेश लागू केले असले तरी ते त्या राज्यामध्ये लागू करायचे की नाही. आता ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट हे निर्णय देईल त्यावेळेस राज्यामधल्या काही चळवळी उभ्या राहतील आणि त्या चळवळी दोन बाजूने असतील. एक क्रिमिलेअर लागू करू नये म्हणून असतील आणि दुसऱ्या क्रिमिलेअर लागू करा म्हणून असतील. त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारला हा पेच निर्माण होईल आणि राज्य सरकार दबावापोटी कोणताही निर्णय घ्यायला तयार होईल. त्याच्यामुळे आरक्षणाला हा एक महत्त्वाचा धोका निर्माण झालेला आहे. आता क्रिमिलेअर लागू केल्यानंतर आरक्षणाला काय धोका आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण अनेकांना असं वाटतं की क्रिमिलेअर लागू केलं आणि वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत लागू केला तर हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल. पण याचा धोका काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पण थांबण्यापूर्वी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करणं आवश्यक आहे का आणि आरक्षणामध्ये क्रिमिलेअर लागू करणं आवश्यक आहे का, आपलं मत काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.